नमस्कार, मी अनुष्का. जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशी पावभाजी कशी करायची ते पाहणार आहोत. तर ही पावभाजी मुंबईमध्ये जुहू चौपाटीवरती मिळणारी पावभाजी आहे. तर याचं प्रमाण किती घ्यायचं, कोणकोणत्या भाज्या पावभाजीसाठी घ्यायच्या, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. पावभाजी तयार करताना पावभाजी थोडीशी आंबट अशी छान लागते, त्यामुळे टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे. शिवाय इतर लागणाऱ्या भाज्या किती घ्यायच्या ते देखील पुढे व्हिडिओत सांगणार आहे. ही पावभाजी तयार करत असताना यामध्ये मी कोणताही फूड कलर वापरलेला नाहीये, तरी देखील छान रंग आलेला आहे. शिवाय आपण घरीच वापरणाऱ्या साहित्यांपासून, मसाल्यांपासून ही पावभाजी तयार केलेली आहे. आता ही पावभाजी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे, मला खात्री आहे. हो ना? मग अजिबात वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरू करण्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पावभाजीसाठी इथे मी 2 बटाटे घेतले, त्यानंतर 1 सिमला मिरची, 4 बारीक चिरलेले कांदे, हिरवे मटार 1 वाटी, त्यानंतर 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 गाजर घेतलेले, त्यानंतर 1 वाटीभर फ्लॉवर घेतलं आहे आणि 1 अख्खं बीट घेतलेलं आहे. तर हे पावभाजीसाठी लागणारं साहित्य आहे. आता या सगळ्या भाज्या आपल्याला उकडून घ्यायच्या. तर कुकरमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे. जिऱ्याचीच फक्त फोडणी घालायची. जिरं छान तडतडलं की यामध्ये हिरवे मटार घालायचे. तर हिरवे मटार सगळ्यात आधी जास्त व्यवस्थित परतून घ्यायचं, कारण हिरव्या मटारला जो हिरवस वास असतो तो पूर्ण निघून जायला हवा. तो जर वास राहिला तर अख्खी पावभाजी बेचव किंवा चांगली लागणार नाही. तर इथे 2 मिनिटं बघा छान व्यवस्थित परतून घेते. तर हे हिरवे मटार परतत असताना काळजी घ्यायची, कारण हिरवे मटार जे ते तेलात उडतात. तर त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची किंवा बारीक गॅस करून व्यवस्थित परतून घ्यायचा. आता यानंतर यामध्ये मी टोमॅटो घालते. तर 4 ते 5 टोमॅटो घातलेत मी, बारीक चिरून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी गाजर घेतलेलं आहे. तर वाटीचे प्रमाणात जर बघितलं तर 1 वाटी गाजर, 1 वाटी फ्लॉवर असं घेतलेलं आहे. यानंतर 1 अख्खं बीट घेतलेलं आहे. तर बीटामुळे रंग खूप छान येतो, त्यामुळे कोणतेही फूड कलर वापरण्याची गरज लागत नाही. बीटामुळे सुंदर असा रंग येतो. तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत. तर 2 बटाटे इथे मी मोठे घेतले होते. जर छोटे बटाटे असतील, मीडियम साईजचे असतील तर 3 बटाटे घालायचे. तर पावभाजीमध्ये मेन बटाटा हा पाहिजेत, कारण बटाट्यामुळे बाइंडिंग खूप छान होतं भाजीला. तर त्यामुळे इथे मी बटाटे घेतलेले आहेत. आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत ते शक्यतो बारीक चिरून घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा उकडून घ्यायच्या. तर बटाटे घातलेत मी, व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. तर मी ज्या ताटामध्ये भाज्या चिरून घेतल्या होत्या तर त्या भाज्या वाया जाऊ नयेत म्हणून त्यातच थोडंसं पाणी घातलं मी आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर भाजी शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आहे. तर इथे मी पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं. आणि आता कुकर लावून छान 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. भाज्या आपल्या छान शिजल्या पाहिजेत. तर इथे बघा छान कुकरला शिट्या झाल्यात. कुकर थंड होते तोपर्यंत इथे मी आलं लसूणची पेस्ट खलबत्त्यात करते. थोडीशी भरडच अशी आहे. तर व्यवस्थित हे मी छान खलबत्त्यात कुटून घेते. तर इथे बघा हे छान व्यवस्थित मी करून घेतलेलं आहे. आता कुकर थंड झालाय का बघूया. तर आता कुकर थंड झालेला आहे. काढूयात आपण. वा, मस्तच झालेला आहे. रंग बघा किती छान आलेला आहे. बीटामुळे वेगळा असा कुठला रंग घालायची गरजच नाहीये. आणि पाणी बेताचंच घातल्यामुळे छान असं झालेलं आहे. आता या भाज्या शिजल्यात की नाही बघूया. तर बघा मस्त छान व्यवस्थित शिजलेल्या आहेत. गरम आहे बघा, व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. तर मी आता हे गॅसवरनं काढून घेते. आता आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत त्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत. तर आता मी या काढून घेते कुकर खाली गॅसवरून. आणि आता इथे काय करत आहे मी, छान असं स्मॅशरने भाज्या ज्या आहेत त्या छान व्यवस्थित स्मॅश करून घेते. तर इथे बघा मी छान स्मॅश करून घेतलेलं आहे.
भाज्या शिजताना पाणी कमी टाकल्यामुळे आपल्याला स्मॅश व्यवस्थित करता येतं आणि पटकन करता येतं. तर इथे मी हे व्यवस्थित छान स्मॅश करून घेतलेलं आहे. आता आपण पावभाजी तयार करायला घेऊयात. तर इथे बघा मस्त असं पावभाजीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण फोडणी देऊयात. तर इथं तवा मोठा असतो, पण माझ्याकडे तवा मोठा नाही आहे, त्यामुळे मी कढईमध्ये करते. तर कढईमध्ये बटर घालायचं आहे. तर बटर जळतं पटकन, म्हणून थोडंसं तेल आधी घालायचं आणि मग बटर घालायचं. छान तेल बटर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि तेल बटर छान गरम झालं की आता यामध्ये फोडणी घालायची आहे. तर जिरं घातले थोडंसं आणि शिमला मिरची घालायची आहे. तर शिमला मिरचीचा सुद्धा जो उग्र वास असतो तर तो वास निघून जाण्यासाठी सुरुवातीलाच बटरमध्ये छान अशी परतून घ्यायची आणि शिमला मिरची जी आहे ती व्यवस्थित आधी परतून शिजवून घ्यायची. तर इथे बघा मी छान व्यवस्थित शिजवून घेते. तर पावभाजीमध्ये शिमला मिरची ही पाहिजेतच, कारण त्याशिवाय पावभाजी ही छान तयार होत नाही. तर इथे एक 3 ते 4 मिनिट छान असं मी परतून घेतलेलं आहे. तर शिमला मिरची जी आहे ती पूर्ण अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघा मी छान परतून घेते. आता ही छान परतून घेतलेली आहे. आता यामध्ये घालायचा आहे कांदा. यातला मी थोडासा कांदा सजावटीसाठी ठेवलेला आहे आणि थोडा कांदा यामध्ये घातलेला आहे. तर तुम्ही कांदा थोडा जास्त देखील घालू शकता आणि छान परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतून झाला आहे. शिमला मिरची सुद्धा चांगली परतून झाली आहे. आता यामध्ये तयार केलेली आलं लसणाची पेस्ट जी मी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे तर ती यामध्ये घालायची आहे. आलं लसूणमुळे खूप छान असा फ्लेवर येतो पावभाजीला. तर ते देखील छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतून घेते मी व्यवस्थित 1-2 मिनिटं. तर व्यवस्थित आलं लसूण पेस्ट जी आहे ती छान मिक्स व्यवस्थित झाली पाहिजे. आता यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत. तर इथे फक्त लाल तिखट म्हणजेच फक्की चटणी घालायची, ज्याच्यात मसाले अजिबात नसतील अशी. तर इथे मी ही बेडगी मिरची वापरलेली आहे. बऱ्याचदा आपण पावभाजी तयार करताना आपल्या घरातलंच लाल तिखट वापरतो, तर त्यामध्ये सगळे मसाले असतात, तर त्यामुळे पावभाजी थोडी वेगळी लागते आणि आपल्याला मग बाहेरसारखी पावभाजी लागत नाही. तर त्यामुळे इथे बेडगी किंवा काश्मीरी लाल तिखट मिरचीच वापरायची. आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे. तर हा कोणताही कंपनीचा पावभाजी मसाला किंवा घरी तयार केलेला पावभाजी मसाला देखील घालू शकता आणि पावभाजी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी मीडियम स्पायसी केलेली आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण मिश्रण हे जरा कोरडं असल्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता इथे मी परतून घेते व्यवस्थित. 1-2 मिनटं असंच चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करून 2 ते 3 मिनटं असं शिजवून घ्यायचं. चांगलं तेल सुटतं कडेने. मस्त तेल सुटलेलं आहे. तर छान असं मी परत एकदा उलटण्याने व्यवस्थित परतून घेते. तर बघा छान असं शिजलेलं आहे शिमला मिरची आणि इतर मसाले देखील. आता अजून मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत एकदा छान परतून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी न घालता थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी घातलं तर भाज्या शिजायला वेळ लागतो. आता इथे मी पाणी घातले, छान शिजवून घेते. आता छान व्यवस्थित परतून घेतले. आता यामध्ये आपल्याला शिजवलेली पावभाजी जी आहे ती छान आपण स्मॅशरने स्मॅश करून घेतलेली होती, तर ती यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. बघा किती सुंदर रंग दिसत आहे. मस्त अशी तयार झाली. छान मिक्स करून घ्यायची आहे. पावभाजी तयार करताना मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. मी व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे. छान परतून घेतले. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे कुकरला जी थोडीशी भाजी लागलेली आहे ती देखील वाया जाणार नाही. तर थोडंसं पाणी घालते मी. तर पावभाजी तयार करत असताना थोडीशी पातळ अशी पावभाजी चांगली लागते, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर इथे मी थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित आता छान परत एकदा
मिक्स करून घ्यायचं। ही पावभाजी तयार करत असताना कोणतेही फूड कलर वापरलेला नाही आहे, पण तरीसुद्धा मस्त असा कलर आलेला आहे, छान टेक्स्चर आलेलं आहे आणि चवीचं तर एक नंबर आहे। अगदी जशी बाहेर आपल्याला मिळते तशीच अगदी पावभाजी तयार होते। आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर या स्टेजला आपण चाखून बघायचं। समजा मीठ कमी असेल तर मीठ घालायचं, समजा तिखट जरा अजून हवी असेल तर वरून थोडेसे लाल तिखट तुम्ही घालू शकता। तर इथे आता मी बघितलेलं आहे तर व्यवस्थित आहे, त्यामुळे मी यामध्ये तिखट मीठ जास्त घालणार नाही आहे, कारण मीठ शिजवताना मी यामध्ये घातलं होतं। तर आता व्यवस्थित आहे चव। तर आता मी 10 मिनटं असं छान मंद आचेवरती शिजवून घेणार आहे पावभाजी, म्हणजे छान मसाले जे आहेत आपण घातलेले ते छान एकजीव होतील आणि पावभाजी आपली तयार होईल। 2-3 मिनिटांनी असं थोड्या वेळाने हलवत राहायचं, म्हणजे पावभाजी जी आहे ती कढईला लागणार नाही। तर इथे मी 2-3 मिनिटांनी छान असं थोड्या वेळाने परतून घेतलेली आहे। तर मस्त अशी ही छान शिजलेली आहे पावभाजी। आता वरून कोथिंबीर घालायची आहे, तर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि छान शिजवून घ्यायची आहे। तर बघा किती सुंदर दिसत आहे। आता आपली पावभाजी तर तयार झालेली आहे। परत एकदा शेवटचा अजून एक टच द्यायचा, तो म्हणजे बटर घालायचं आहे। तर इथे बटर वरून घालायचं, यामुळे पावभाजी खूपच सुंदर आणि टेस्टी लागते। तर इथे मी भरपूर असं मस्त बटर घातलेलं आहे वरून। तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तुम्ही शक्यतो पावभाजीवरती असं बटर घालाच, यामुळे पावभाजी खूपच सुंदर लागते। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी ही गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता ही भाजी तयार झाली। आता आपल्याला जो पाव देतात पावभाजी बरोबरचा, तर तो कसा करायचा ते देखील मी आता पुढे दाखवते। तर आता ही पावभाजी जी आहे ती मी बाजूच्या गॅसवरती ठेवते, जी तयार झालेली आहे। आता इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, तो गरम होते तोपर्यंत पावाला असं कट करून घ्यायचं, मधोमध असं 2 भाग करून घ्यायचे त्याचे। तर हा पाव सुद्धा खूपच टेस्टी लागतो। तर इथे मी आता पॅनवरती थोडंसं बटर घातले। छान बटर घातल्यानंतर आता याच्यावरती पावभाजी आपण जी तयार केलेली आहे तर ती यावरती थोडीशी घालायची आहे। तर इथे मी अजून थोडीशी घालते। तर बटर आणि हे पावभाजी छान व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। तर इथे अजून थोडीशी घातले आणि छान अशी परतून घ्यायची आणि गॅसची फ्लेम ही मीडियम किंवा लो ठेवायची। आता इथे मी हा मसाला घातला पावभाजी आणि आता वरून कोथिंबीर घातली आणि आपण जो पाव कट करून घेतला होता तर तो यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे। आता वरून थोडं अजून बटर लावून घ्यायचं। लो फ्लेमवरतीच आपल्याला हे करायचं आहे। तर पाव जो आहे आपल्याला कडक करायचा नाही आहे, कारण तो पाव जो आहे तो सॉफ्टच राहिला पाहिजे। तर थोडंसं वरून बटर लावायचं चांगलं। तर मस्त असं हे बटर लावून छान दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं। तर हा पाव जो आहे पावभाजीबरोबर खूपच छान लागतो। तर तुम्ही कधी मुंबई साईडला आलात आणि झू चौपाटीवरती गेलात तर तिथे अशाच पद्धतीची पावभाजी तयार करून देतात। आणि जर नाही शक्य झालं तर घरच्या घरी आहेच की मी तयार केलेली पावभाजी, अशा पद्धतीने घरी बनवा आणि मस्तपैकी छान असा त्याचा आस्वाद घ्या। तर इथे मी कांदा आणि कोथिंबीर आणि तयार केलेले पाव ठेवलेले आहेत। खाण्यासाठी तयार झालेली आहे पावभाजी। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू एका अशाच नव्या रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।